लाईफ विथ श्रावणीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी आमच्या दोघांसाठी खूप खास असा दिवस आहे। तो म्हणजे आमचा आज लग्नाचा वाढदिवस आहे। तो आहे 5 वर्षाचा। आमचं लग्नाला 5 वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि हे 5 वर्ष कसे गेले कळालंच नाही। थोडासा चढ उतार आलं, भांडणं वगैरे, रुसवा फुगा हे सगळं तर होतंच आणि संसारामध्ये बोललं तर हे सगळं असलंच पाहिजे, त्याशिवाय संसार आपला नसतोच म्हणा। तर हे आमचे 5 वर्ष पूर्ण झाले आहे आणि त्यासाठी काहीतरी दाखवणार आहे आणि हे पहिल्यांदा असं असेल की मी तुम्हाला काही असं दाखवते। मी केक बनवते, केकचे फोटोज मी अपलोड केले, थोडेफार व्हिडिओज केक्सबद्दल टाकलेले आहेत, पण केक कसा बनवते हे मी तुम्हाला अजूनपर्यंत दाखवलं नाही आहे। तर मी आज तुम्हाला केक दाखवणार आहे की मी केक कसा बनवते, कसा बेक करते, काय काय मी ॲडजस्ट करते आणि सगळं दाखवणार आहे। तर चला मग आपण बघूया। तर सर्वात आधी तर ही माझी मोठी मुलगी आहे श्रावणी आणि दुसरी मुलगी आहे लावण्या। हे जेव्हा मला काय बनवायचं असेल किंवा काय करायचं असेल ना, तेव्हा ह्या दोन्ही मुली कधीच झोपत नाही आणि हे पसारा तुम्ही आमच्या घरात बघू शकतात की केवढा पसारा आहे। तर मी विचार केलेला की पोरी झोपल्यानंतर मी सगळा पसारा आवरेल, पण मला काय वेळ मिळत नाही आहे, त्यातूनही मी वेळ काढायचा प्रयत्न करते। आणि इथे ठेवली आहे भाजी। तर ही भाजी मला निवडायची आहे, साफ करायची आहे, तर मी ते आता साफ करते। आणि हा आहे माझा किचन। तुम्ही माझ्या किचनमध्ये बघू शकता खूप पसारा आहे, कारण किचन तसा बघायला गेला तर मोठा आहे पण खूप पसारा आहे। इथे माझी भांडी आहे बाकी जी घासायची आहे मला। इथे हंडा कळशी ठेवलेली आहे। त्या बॉटलमध्ये गुलाब ठेवलेले होते, ते जरा सुकले आहेत तर त्याला मला वेळच मिळत नाही। साफ करेल आणि मला वेळच मिळत नाही, तर तो आज मी कसं करून साफ करते ते। आणि इथे केक ठेवलेला आहे, इथे तो 1 kgचा मी केक ठेवलेला आहे आणि इथे ठेवला आहे तो ½ kgचा ठेवलेला आहे। मी असे 2 गॅस चालू करून ठेवलेले आहेत। आज जसं तर बघायला गेलं तर मी जास्त करून ½ kgचाच केक बनवते, पण आता सध्या मला 5 वर्ष आमच्या लग्नाला कंप्लीट झालं तर म्हणा की जरा मोठा केक बनवावा, म्हणून तो मोठा केक बनवते। आणि मेन म्हणजे मी कुकरमध्ये बनवते, तर माझा कुकर जो रिपेअरिंग करायला गेला आहे तो अजूनपर्यंत तो कुकर माझा आला नाही आहे। तर मी आपला असा हा जुगाड लावलेला आहे केक बेक करायसाठी। आता मला बघायचं आहे की माझा केक कसा बेक होतो तो। तर चला मग केक बेक झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी केक कसा कट करते, केकला आयसिंग कसं करते, केकची डिझाईन मी कशी करते, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि इथे बघा, इथे हे मी घेतलेलं फालुदा खायला, जे रात्री माझ्या मम्मीने करून घेऊन आलेली घरातून, ते मला खायलाच नाही मिळते। मी खायला घेतलं की हिने घेतलं खायला। कसं आहे मम्मा? छान आहे। आणि इथे मी फटाफट 2-3 चमचे फालुद्याचे खाऊन घेतले आणि बाकीचं तिला मी खायला। त्यानंतर मी जी भाजी घेतली होती वाटाणे वगैरे ते साफ करायला मी घेतली आणि फटाफट मला ते साफ करायचे होते, कारण का माझी बारकी मुलगी लावण्य ती जरा शांत बसलेली होती, त्यामुळे तिचा आवाज यायच्या आधी किंवा ती रडायच्या आधी मला इथे सगळं साफ करायचं होतं। आणि इथे बघा श्रावणी खाते आहे आणि इथे मी साफ करत होती तर हा बघा, हा 1 किलोचा केक आहे, जो ह्याचा कलर ठीकठाक वाटतोय। ह्याचा थोडासा ब्राऊन होत आलेला होता, म्हणजे ऑलमोस्ट काय म्हणू शकता तुम्ही। मी पटकन गॅस बंद केला। जास्त ओव्हरकुक व्हायच्या आधी आपल्याला हे भांडं हे टोपामधून आपल्याला बाहेर काढायला लागेल आधी, तर ते सगळं मी आधी काढून घेते आणि याला आधी छानपैकी थंड करून घेते। तर आता हे बघा, मी वाटाणे साफ करायला बसलेली आणि आता ही आली, मला बोलते मी हेल्प करते।
आहे ना मम्मा? आणि तू आता मला काय बोलली? काय बोलली? हेल्प करते. आणि मला जरा लक्ष दुसरीकडे गेलं तर मला काय बोलते, तू टाइमपास काय करते, है ना? हा, दे लवकर लवकर मला, मी साफ करते, है ना? आणि हे बघा, इथे मी केक ठेवले आहे थंड करायला. ज्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तो चॉकलेट केक आहे आणि हा व्हॅनिला केक आहे, पण तसं नाही आहे. दोन्ही केक व्हॅनिलाचे आहेत, फक्त तो थोडा ओव्हरकुक झाला आहे आणि हा बरोबर झाला आहे. तर आता मी केक कट करताना आपण त्याला थोडंसं ॲडजस्ट करूया. हे बघा, लावण्य बघ, इथे बघ, मम्मा इथे बघा, इथे बघा. हा, हे बघा, इथे छान प्रिटी मस्त रेडी झाली आहे. श्रावणी कुठे गेली? लांब जा मामा, लांब जा, पडशील सोना. नाही दिसत, फ्रॉक नाही दिसत तुझ्या. हे बघा किती छान मस्त फ्रॉक आहे ना. हा, आणि इथे ही आहे मी, है ना? हो गेलाय. बघा छानस मस्त गाऊन घातलं आहे. हा, थोडस रेडी व्हायचे आम्हाला. आमची बेबी रडते नुसती, रेडी नाही होऊन देत. हो ना? हो गेलाय. हो, चला आम्ही आता रेडी झाल्यावर भेटू, है ना, बोलू. तर इथे माझा भाऊ बसला आहे ऋतिक, तिथे माझे मिस्टर आहेत, ही माझी मुलगी श्रावणी, ती लावण्य झोपली आहे, दूध पिते. आणि त्याची मम्मी बसली आणि ह्यांचे मित्र होते ते बाहेर होते. आणि ही आहे ती मी आहे, जी मी छानपैकी रेडी होऊन आलेली आहे. आणि हा जो ड्रेस होता तो मी श्रावणीच्या पहिल्या बड्डेला मी जो घातलेला, त्यानंतर मी आत्ता घातला आहे. आणि इथे मागे मी थोडाफार डेकोरेशन केलेला. हा जो व्हाईट कलरचा जो केक आहे तो मी बनवलेला होता. आणि जो येल्लोवाला दिसतोय तो माझ्या भावाने आणलेला होता, ऋतिकनी. आणि त्यानंतर माझा भाऊसुद्धा आलेला, चेतन. तो आधी नव्हता, त्याच्यामुळे मी त्याला दाखवता आली नाही. आणि बाकी जास्त मी त्याचं काही शूट नाही करू शकली. त्यानंतर मी कपडे चेंज केले, पण ते दागिने होते ते मी तसेच ठेवले. आणि आम्ही जेवायला बसलो सगळेजणं, कारण खूप भूक लागलेली होती सगळ्यांना, कामाला जायचं होतं. तर हे मागचं डेकोरेशनच्या इथेच मी बसलेली होती. आणि तुम्हाला ही आमचा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा.